आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। सुप्रीम कोर्ट ने दिए गए हिदायत के मुताबिक कानून साज असेंबली के सदर ने मुनासिब फैसला दिया। नए वजीर आला देवेंद्र फडणवीस का बयान। गैर कानूनी नायलॉन मांझा फरोख्त करने वाले होशियार। वक्त पड़ने पर नायलॉन मांझा फरोख्त करने वालों की दुकानों पर बुलडोजर चलाया जाएगा। म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर का इशारा। अब खबरें तफसील से। सुप्रीम कोर्ट ने दी गई हिदायत के मुताबिक कानून साज असेंबली स्पीकर ने मुनासिब फैसला किया है। इसकी इत्तला रियासत के नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस ने लासूर स्टेशन में दी। वो एक प्रोग्राम के जिम्मे में आए हुए थे। काल जो माननीय अध्यक्षाने निकाल दिलेला आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे। माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याला वैध ठरवलेला आहे। त्यामुळे आता आमचं सरकार, मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो, हे पूर्ण मजबूत सरकार आहे। आता कोणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही। हेच सरकार राहणार आहे, हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत। खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे। त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। जो न्याय म्हणायचा तर काय म्हणायचं अशा पद्धतीचे उद्धव ठाकरे बोलले, संजय राऊत सुद्धा म्हणतायत आणि हक्कभंग आणणार आहेत आता अध्यक्षांवर किंवा काहीतरी सुरू आहे। असं आहे, पहिल्यांदा तर यांना कायदा कळत नाही। आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं, डाकू म्हणावं, काही म्हणावं, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही। ते त्यांचं त्यांना माहिती, त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे। एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा यातनं झळकते। त्या ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे की आता आपली दुकानदारी आणि म्हणून ते अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतात। मुळातच माननीय अध्यक्ष निकाल दिलेला आहे तो पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून आणि विस्तृत निकाल दिलेला आहे। कोर्टात आव्हाने देणार आहे, प्रत्येकाला अधिक आव्हान देणार आहे, विचार करता आव्हान देणार, सगळ्यांनी द्यावं। सुप्रीम कोर्ट ने जो कुछ हिदायतें दी थी इसकी मुकम्मल तौहीन कानून साज असेंबली के सदर ने की है। ऐसा इल्जाम हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने मीडिया से मुखातिबत में आयद किया। काल असं आपण म्हणतो तसं वाचन झालेलं आहे, दिल्लीहून बहुधा लिहून आलेलं असावं आणि त्याचं फक्त इथं वाचन झालेलं असावं। आपण म्हणतो तसं वाचन झालेलं आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते याचं पूर्णपणे अवमान या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे। सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्ष कोणता एकच असेल अशा पद्धतीने सुस्पष्टपणे भूमिका मांडली होती। त्यांना आमची जी भूमिका होती 16 आमदार अपात्र व्हावे, फार आमच्या विरोधात निकाल द्यायचा तर आमच्या आमदार अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे होता। परंतु हे पण आणि ते पण राजकीय पक्ष दोन नसतात, राजकीय पक्ष एकच आहे हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे। असं असताना अध्यक्षांचा हा निकाल हा सुद्धा चुकीचा आहे। दुसरं असताना जर एवढ्या सगळ्या याचिका निकाली करायच्या होत्या, खारिज करायच्या होत्या, तर याच्यासाठी वर्षभराचा कालावधी कशासाठी घेतला गेला हा पण एक प्रश्न आहे। आणि खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी सुस्पष्ट केल्या होत्या की
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभूसाहेब आहेत. भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केलेली होती. शिवसेना पक्षाचे प्रमुख गटनेते हे करू शकतात आणि त्या हिशोबाने चौधरींना गटनेते मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं होतं. हेही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टी सुद्धा अध्यक्षांनी आवरलेल्या आहेत. याचा अर्थ लोकशाहीचा मूळजा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे. निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल की याच्यात ज्यांनी पक्षाची गद्दारी केली त्या लोकांना अपात्र करायला पाहिजे होतं. आणि जर तुम्ही अपात्र जर करत नसाल, सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रतोद सुनील प्रभूंचा आदेश मानत नसाल, गटनेते चौधरींचा आदेश मानत नसाल, तर ते पात्र कसे होऊ शकतात हा प्रश्न आहे. आणि म्हणून अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित आव्हान दिलं जाईल. सर, दोन्ही विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीनं भूमिका होती आणि मला वाटतं निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल. दोन्ही गटाच्या या बाबतीत सुस्पष्टपणे सगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. असं असताना पक्ष विषयावर विधानसभा अध्यक्षांनी भाष्य केलेलं आहे. पक्ष एकच असतो आणि ज्या पक्षातून ज्याने कोणी पक्षविरोधी कार्य केलेलं आहे, काम केलंय, त्याला डिस्क्वालिफाय केलं पाहिजे. या गोष्टी इथं पाळल्या गेलेल्या नाही. मैनेज किया हुआ फैसला है. सुप्रीम कोर्ट के खिलाफ ये फैसला है. इन ख्यालात का इजहार शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप के रहनुमा चंद्रकांत खैरे ने मीडिया से मुखातिबत में किया है. मी एक सांगतो की हा निर्णय आम्हाला मान्यच नाही आहे. कारण माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही त्यावेळेस निर्णय दिला होता आणि स्ट्रिक्चर पास केले होते, त्या स्ट्रिक्चर पास केल्याच्या अगेन्स्टमध्येच त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला. मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की हा मॅनेज झालेला निर्णय आहे आणि कोणाच्या तरी दबावाखाली, जरी आता मुख्यमंत्री म्हणतात की कोणाचा दबाव आम्ही शोधून काढू, 3 वेळेस कशाला तुम्ही त्या ठिकाणी दिल्लीला गेलात, तुमच्याकडे येऊन त्या ठिकाणी का बसतो स्पीकर का बसतात येऊन. मग असं जर असेल तर त्या ठिकाणी हे मॅनेजमेंट झालेलं दिसतं. हे मला नाही आहे, सर्व जनतेला कळतं काय. आणि म्हणून जनता प्रचंड नाराज आहे ह्याच्यावर, चिडलेली आहे जनता आणि ती मतदानाच्या रूपाने दाखवून देईल. तुम्हाला असं वाटतं की लोक विसरून जातील 4 महिन्यानंतर, तसं नाही आहे. लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी ही जी चीड मनामध्ये चलते आणि ते याचा निर्णय यांच्या अगेन्स्टमध्ये 100% झाला म्हणजे झाला. मुख्यमंत्री असो किंवा सगळ्यांनीच या निकालाचं स्वागत केलंय. त्यांना हे निकाल माहिती होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये अगदी प्रश्न त्यांनी येऊन त्यांना स्पीकर येऊन त्यांना भेटून 2 सांगतात. मग स्पीकर येऊन सांगतात, मग याचा अर्थ त्याच येणं कळलं नाही का. यांचे सगळे मंत्री अगदी हवेत होते, कोणी काय समजलेलं होते, कोणी इकडे होते, कोणी तिकडे होते. आणि त्या याच्याने जर पाहिलं तर यांना निर्णय माहीत होता असंच दिसून येतं. मुख्यमंत्री असं म्हणाले की उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून पक्ष चालवत होते. आता या मुख्यमंत्र्यांना मी अजूनही म्हणेल, कारण सुप्रीम कोर्टाने काही मान्य केलं नाही. मी अजूनही म्हणेन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आता त्यांचं तोंड बंद करावं की ज्यांनी मोठे केलं त्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलणं बंद केलं तर तुमची इज्जत राहील, तर तुमची इज्जत कचऱ्यात जाणार आहे. काल निकाल देताना तुमचे जे आमदार आहेत त्यांना पण त्यांनी अपात्र ठरवलं नाही. म्हणजे कुठेतरी पुढची खेळी करू शकतो का एकनाथ शिंदे? पुढचे एकनाथ शिंदे करू शकेल का नाही करू शकेल हे नाही आहे. परंतु आम्हाला बात करण्याचा, आमच्या गटातल्या लोकांना बात करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे व्हीप त्या ठिकाणी सुनील प्रभूंनी जे निर्णय दिला असेल तो जो व्हीप वापरला असेल तोच पाळतील. याच्यावर म्हणालो की काल अब्दुल सत्तार असं म्हटले की तिकडचे आमदार आता निकाल आमच्याकडून लागला तर आमच्याकडे येऊ शकतात. आता अब्दुल सत्तार हे मंत्री राहतील का नाही राहतील 15 तारखेच्या नंतर हे तुम्ही पहा. आपल्या जिल्ह्याचे 2 मंत्री त्या ठिकाणी 15 तारखेच्या नंतर मंत्रिमंडळात राहतील का नाही राहतील पहा. त्यांच्याऐवजी दुसरे कोणी घेण्याची शक्यता केंद्राचा असा कोणतरी रिपोर्ट दिला मला काल परवा. इथे कोणीतरी सांगितलं की असं आहे म्हणून मला असं वाटतं की ते आता हे दोन्ही मंत्री जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होती असं मी अनेक वेळा बाईटमध्ये बोललो आहे. आणि त्यांचेही लोक बोलतात या दोघांच्यामुळे आमची भाजपची प्रतिमा खराब झाली. भाजपची प्रतिमा
लोकसभेच्या दृष्टिकोनातून ही खराब व्हायला लागली हे त्यांनी मान्य केलं त्यांच्या ज्येष्ठांनी, आणि म्हणून एखाद्या वेळेस या दोघांना जे कोणी असतील दोन मंत्री कमी करतील. सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिले होते त्याला धरून निकाल दिलाय का, असं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या बाजूनी किंवा निर्णयाला पकडून या स्पीकरने तो निर्णय दिलेला नाही, त्याने स्वतःचाच वापरला. सुप्रीम कोर्टाच्या समोर हे कोण आहे, हे स्पीकर म्हणून काही बोलायला लागलं तर काही चालणार आहे का? ते शेवटी म्हणजे ट्रायब्युनल नसतं, ट्रायब्युनलचा निर्णय चुकीचा असला तर हायकोर्टात जावं लागतं. तसं या ठिकाणी हे ट्रायब्युनल समजून आपण हे ट्रायब्युनल संपल्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागतं. सुप्रीम कोर्ट निश्चितपणे न्याय देतील असं आम्हाला पूर्णपणे खात्री है. शिंदे ग्रुप की हिमायत में नतीजा आने के बाद शिवसेना के ओहदेदारों वर्कर्स ने क्रांति चौक में जश्न मनाया. ताहम दूसरी जानिब उद्धव ठाकरे ग्रुप के ओहदेदारों वर्कर्स ने नतीजे की मजम्मत करते हुए नारेबाजी की. दोनों ग्रुप्स आमने सामने आने की वजह से कुछ देर तनाव की हालत थी. बुध को शाम में शिंदे ग्रुप की हिमायत में नतीजा आने के बाद शिवसेना के ओहदेदारों वर्कर्स ने क्रांति चौक में जश्न मनाया. ताहम दूसरी जानिब इसकी मजम्मत करते हुए उद्धव ठाकरे ग्रुप के ओहदेदारों वर्कर्स ने नारेबाजी की. दोनों फरीक आमने सामने आने की वजह से कुछ देर के लिए तनाव का माहौल बन गया था. पुलिस ने क्रांति चौक में सख्त हिफाजती इंतजाम किए थे. शिवसेना शिंदे ग्रुप की हिमायत में कानून साज असेंबली स्पीकर ने नतीजा सुनाने के बाद रुकन असेंबली प्रदीप जायसवाल, जिला सदर राजेंद्र जंजाड़ समेत ओहदेदार वर्कर्स क्रांति चौक में जमा हो गए. उन्होंने फैसले पर जश्न मनाते हुए पटाखे उड़ाए. ताहम दूसरी जानिब फैसले की मजम्मत करते हुए युवा सेना के ऋषिकेश खैरे और ओहदेदार क्रांति चौक की जानिब रवाना हुए. ताहम पुलिस ने उन्हें रास्ते में रोक दिया. दोनों फरीक में जोरदार नारेबाजी हुई. इस मौके पर तनाव का माहौल पैदा हो गया. इसकी वजह से पुलिस ने ऋषिकेश खैरे समेत वर्कर्स को गाड़ी में बिठाया. ताहम दूसरी जानिब नारेबाजी करने वाले शिंदे ग्रुप के वर्कर्स को भी गाड़ी में बिठाया. इसकी वजह से तनाव खत्म हुआ. पुलिस ने दोनों ग्रुप्स के वर्कर्स को ताबे में लेकर क्रांति चौक पुलिस स्टेशन लाया. इसमें युवा सेना के जिला सदर हनुमान शिंदे, ऋषिकेश खैरे, सागर खरगे, पाटिल समेत दीगर को नोटिस देकर छोड़ा गया. इसकी तला पुलिस डिप्टी कमिश्नर नितिन बगाटे ने दी. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street.
wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. म्युनिसिपल कॉर्पोरेशन की जानिब से गैर कानूनी तरीके से नायलॉन मांझा फरोख्त करने वालों की अगर दुकानें हैं तो उसे सील करने की कार्रवाई की जा रही है. वक्त आने पर दुकानों पर बुलडोजर चलाकर दुकानों को मुनहदिम किया जाएगा, ऐसा इशारा म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर जी श्रीकांत ने एडीएन से बातचीत करते हुए दिया. अदालत ने शहर में नुकसानदा नायलॉन मांझा फरोख्त करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई करने का हुक्म दिया है.
इसके तहत म्युनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से शहर में मुख्तलिफ मकामात पर नुकसान पहुंचाने वाले मांझे के ताजिरों के खिलाफ कार्रवाई करके तकरीबन 2060 मीटर मांझा जब्त किया गया। शहर में N13 में मुजफ्फरनगर में ज़रर रसान नायलॉन मांझे के ताजिर के मकान और दुकान को जुमेरात को सील किया गया। म्युनिसिपल कॉरपोरेशन और पुलिस इंतजामिया ने मुश्तरका तौर पर शहर में नायलॉन मांझा फरोख्त करने वालों के खिलाफ जुर्माने और इमलाक सील करने की कार्रवाई कर रहे हैं। म्युनिसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जी श्रीकांत की हिदायत के मुताबिक डिप्टी कमिश्नर नीज घन कचरा इंतजामिया यूनिट के चीफ सोमनाथ जाधव और डिप्टी कमिश्नर अपर्नाथ हेटे की रहनुमाई में जोन नंबर 4 के तहत मुजफ्फरनगर में मकान और दुकान सील करने की कार्रवाई की गई। पुलिस ने ये माल जब्त कर लिया और मुतल्लिका ताजिर के खिलाफ जुर्म दाखिल कर दिया। म्युनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से मकान और दुकान को सील किया गया। इस सील करने की कार्रवाई में ऑफिस सुपरिटेंडेंट जावेद खान, जोन नंबर 1 भरत पाश लोरे वगैरह शामिल थे। सर्व शहरवासियांना येणाऱ्या संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। आणि या सणाच्या निमित्ताने आपण लोकांना बोलत असतो तिलगुल घेऊन गोड गोड बोला, परंतु ह्या निमित्ताने आपण पतंग उडवण्याचा बरेच मोठे शौकीन लोक असतात, परंतु दुर्दैवाने अलीकडे ते पतंग उडवण्यामध्ये ते नायलॉन मांजा वापर करत असल्यामुळे आणि बरेच ठिकाणी ते दोरे रस्त्यावर अस्तव्यस्त पडल्यामुळे दुर्घटना झालेली आहेत। 2 लोकांची ऑलरेडी त्या गळत चिरली गेलेली आहेत। सुदैवाने त्यांचा काही मोठी हानी नाही झाली, परंतु ते अशी दुर्घटना आहे की त्यांचा मौत होऊ शकतो। याचं कारणीभूत आहे की ज्या व्यापाऱ्यांनी हे नायलॉन मांजा विक्री करणारा आहे त्यांचा आम्ही कार्यवाही तरी सुरू केलं आणि विशेष करून ज्या दुकानामध्ये नायलॉन मांजा वापर करणारे जर दुकान असतील त्याचा सील तरी करतोच, परंतु त्याला आम्ही अनाधिकृत असेल त्याचा मी बुलडोजरने पूर्णपणे तो निष्कासित करण्याचा सुद्धा कार्यवाहीचा आम्ही इशारा देतोय। त्यामुळे हे कोणाचा एखादा सण असेल किंवा एखादा गोष्टी असेल आणि कोणाच्या जीवावर येत असेल तर तो फार दुर्दैवी आहे। ते व्यापाऱ्यांनी अजिबात ते विक्री करू नये। लोकांनी विशेष करून आईवडिलांनी त्यांच्या मुलाकडे विशेष लक्ष द्यावं, ते कुठले दोरी वापरतात, काय ते दोरी नायलॉन मांजेचा आहे किंवा नाही, कारण बरेच वेळा आपले पतंग मजबूत असायला पाहिजे म्हणून नायलॉन मांजाचे ज्या ठिकाणी वापर करतात ते चुकीचे आहे, त्याला परावृत्त करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो। इस मौके पर एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने शहर में दुकानों पर मराठी में बोर्ड आवेजा करने को जरूरी करार देने के फैसले पर अमल दरामद न करने वालों पर सख्त कार्रवाई करने का भी इशारा दिया है। विशेष करून दुकानावर जे मराठीमध्ये पाट्या लिहिणे बंधनकारक आहे ते शासनाने सुद्धा यापूर्वीच सूचना केलेली आहे। बहुतांश ठिकाणी ऑलरेडी मराठीमध्ये पाट्या लावलेल्या दिसत आहेत, परंतु बहुतांश अजून असे भाग आहेत की त्या ठिकाणी अजून पाट्या लावलेल्या दिसत नाही। त्या सर्व लोकांना ऑलरेडी जाहीर प्रकटनामार्फत आपल्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा सूचित केलेले आहे आणि जर आपण 15 दिवस आम्ही त्यांना दिलेला आहे, जर तुम्ही तात्पुरता असेल किंवा परमनंट असेल, तुम्हाला त्या ठिकाणी मराठीमध्ये तेवढा फॉन्ट जेवढा इंग्रजीमध्ये असतं तेवढं त्या ठिकाणी लिहिणे बंधनकारक आहे। अन्यथा सदर जे दुकान जे आहेत शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये तुम्ही नोंदी केले असेल त्याचं त्यांना आम्ही बंद करून त्यांना या दुकान जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या कायद्याप्रमाणे ते दिलेलं सूचना पालन करत नसल्यामुळे हे सील याला बंद का करण्यात येऊ नये असे सुद्धा आम्ही त्यांना नोटीस बिल कलेक्टर मार्फत कारवाई करण्याचे इशारा त्यांना दिलेले आहेत। परत एकदा मी आपल्या मार्फत लोकांना आवाहन करतो की या सर्व दुकानामध्ये मराठीमध्ये पाट्या लावणे बंधनकारक आहे। महाराष्ट्र रियासती सनती तरक्याती कॉरपोरेशन की जानिब से महा एग्रो मार्ट इस प्रोग्राम पर अमल दरामद किया जा रहा है। इसके तहत चिकलथाना इलाके में
अजीमुशान ज़रई नुमाइश का एहतमाम किया गया है। इस नुमाइश में शिरकत करने वाले ताजिरों ने एडीएन से बातचीत की। कंपनीचा आपला सोलार पॅनलचे कॅमेरे आहेत। सोलार पॅनलवरती हा कॅमेरा चालतो। तिथे पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईट वगैरेचा प्रॉब्लेम असतो, ते सोलार पॅनल यूज होतं। सोलार पॅनलचा उपयोग जे सोलार पॅनल आहे आपण ते हँग करू शकतो आणि यावरती जे सौर ऊर्जा पडते त्यामध्ये एक बॅटरी दिलेली आहे, ती बॅटरी चार्जिंग होते आणि सोलार पॅनलच्या एनर्जीवरती हा कॅमेरा चालतो। यामध्ये स्टोरेजसाठी मेमरी कार्ड SD कार्ड आपण स्टोअर करू शकतो, जसं की इथे पाहू शकता आपण। यामध्ये सिम कार्ड आहे आणि मायक्रो SD स्लॉट आहे। यामध्ये सिम कार्ड टाकून आपण सिम कार्डच्या इंटरनेटवरती हा कॅमेरा ऑपरेट करू शकतो आणि या मोबाईलसाठी एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे TrueViewचं। त्या ॲप्लिकेशनमध्ये कॅमेरामध्ये आपण झूम करणे वगैरे सेटिंग करू शकतो। यातून आपल्याला आपण इथे पाहू शकता या कॅमेऱ्यासाठी नमस्कार, माझे नाव कृष्णा वसंतराव चौधरी। मुळात आज आम्ही औरंगाबादमध्ये एक स्टॉल केलेला आहे, त्याचं ॲग्रोवनचं बेसिकली यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे। तर फार्मर्स ऑफ फॉरेस्टमध्ये सांगायचं झालं तर फार्मर्स ऑफ फॉरेस्ट ही संस्था पुण्यातली आहे आणि आम्ही 80% सबसिडीवर शेतकऱ्यांसाठी फळबाग देतो, सोबत त्या ठिबक सिंचनाचाही देतो, जेणेकरून शेतकऱ्याला कमीत कमी आर्थिक पाठवणीमध्ये जास्तीत जास्त आणि भरोशाचं उत्पन्न मिळेल, सोबत कार्बन क्रेडिटचा देखील त्याला फायदा मिळेल, जेणेकरून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न आणि कार्बन क्रेडिटचा फायदा अशा दोन्ही गोष्टींची संकल्पना मिळून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा आणि भरोशाचा फायदा मिळवत आहे। रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। ॲग्रो एक्सपोमध्ये आपल्याला मोफत माती परीक्षण, पाणी परीक्षण करून मिळणार आहे। जर आपले सॅम्पल असतील तर 11 ते 14 जानेवारी 2024 मध्ये आपण घेऊन येऊ शकता। स्टॉलला भेट देऊन मोफत पाणी परीक्षण करून घेऊ शकता। शहर में बुध को की गई रिक्शा ड्राइवर्स की हड़ताल की वजह से माझी स्मार्ट बस खिदमत शहरियों के लिए तोहफा साबित हुई। शहरियों को शहर के अंदरूनी इलाकों में सफर करने के लिए स्मार्ट सिटी बस सूदमंद साबित हुई। बरोज़ बुध की गई रिक्शा ड्राइवर्स की हड़ताल की वजह से स्मार्ट सिटी बस खिदमत शहरियों के लिए तोहफा साबित हुई। शहर में रिक्शा ड्राइवर्स की हड़ताल की वजह से शहरियों को आने जाने का मसला पैदा हो गया। इस मौके पर स्मार्ट सिटी बस के तहत चलने वाली माझी स्मार्ट सिटी बस बेहद फ़ायदेमंद साबित हुई। तमाम रास्तों पर सिटी बस फुल हाउस जा रही थी। सुबह की शिफ्ट में जुमला 11,944 किलोमीटर से ज़्यादा की 514 राउंड हुए और इससे 35,599 मुसाफिरों से दोपहर तक 10,07,109 रुपयों की आमदनी हुई। तमाम दिन में शहर बस खिदमत में 75,000 मुसाफिरों की तादाद होगी, ऐसा यकीन था। इस तरह औसतन हर यौम शहर बस में 30,000 मुसाफिर सफ़र करते हैं, इसलिए बुध को ये तादाद दोगुना से ज़्यादा थी। संजय सुपेकर, शहर बस शोबे के चीफ मैनेजर ने इसकी इत्तला दी। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। सुप्रीम कोर्ट ने दिए गए हिदायत के मुताबिक कानून साज असेंबली के सदर ने मुनासिब फैसला दिया। नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस का बयान। गैर कानूनी नायलॉन मांझा फरोख्त करने वाले होशियार। वक्त पड़ने पर नायलॉन मांझा फरोख्त करने वालों की दुकानों पर बुलडोजर चलाया जाएगा, म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर का इशारा। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज, आवाज हर दिल की।